मुळ्याची भाजी करण्यासाठी मुळा मी किसून घेतलेला आहे, तुम्ही मुळा ठेचून सुद्धा घेऊ शकता आणि त्याची पानं बारीक कापून घेतलेले आहेत। एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं आणि त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची। कढीपत्ता सुद्धा आपण फोडणीला घालणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये 5 ते 7 पाकळ्या लसूण मी ठेचलेला होता तो टाकलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे, एक मीडियम कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे तो टाकायचा आहे। याला आपण परतून घेऊया, लाल होईपर्यंत आपण त्याला अशाच पद्धतीने परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे, एक छोटा टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला होता तो सुद्धा टाकायचा आहे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटो मऊ सुद्धा झाला आहे। आता त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 2.5 चमचा मी लाल तिखट मसाला आमचा घरगुती मसाला घातलेला आहे। मिक्स करून घेऊया। मसाला टाकल्यावर मी गॅस स्लो केला होता आणि ह्याचा छान असे हे मसाला आपला जो आहे लाल परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण किसलेला मुळा आणि त्याची पानं घालायची आहेत। आपण मुळा जेव्हा धुतला होता, पानं धुतले होते त्यावेळी त्यातलं सर्व पाणी आपण काढलेलं होतं, म्हणजे यामध्ये पाणी नाही घालायचं आपल्याला, सुक्कच आपण हे करणार आहोत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिक्स करूया। छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला सुद्धा घरी बसून पैसे कमवायचे आहेत, आरीवर्क कोर्स करायचा आहे तर रमास क्रिएटिव क्लासवरती जॉईन व्हा आणि बेसिक गोल्ड आरीवर्क कोर्स मेंबरशिप घ्या। स्लो गॅसवरती आपण 5 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटं झाले की त्यानंतर आपण पुन्हा हे एकदा मिक्स करून घेणार आहोत। कोथिंबीर घालायची आहे, जर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल घातली तर चालेल, नाही घातली तरी चालेल। एकदा हे मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आपण याला 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर इथे 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि आपली मुळाची भाजी तयार आहे। जर तुम्ही मुळाची भाजी मुळा ठेचून करणार असाल तर त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घाला, खूप छान चव येते। धन्यवाद।